अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. IPL सामन्यांवर सुरू असलेल्या या सट्ट्याचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने चालक मालकासह 3 जणांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त यांनी नुकतीच गुन्हे शाखेची विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत शहरात चालणाऱ्या क्रिकेट सट्ट्यांवर प्रभावी मोहीम राबविण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक सक्रिय झाले होते. 20 एप्रिल रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा ग्राम येथील एका घरामध्ये महेश सुरेश पाटकर हा इसम इतर काही लोकांसह गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळवत आहे. हे लोक मोबाईल फोन आणि ऑनलाईन बेटिंग ॲपद्वारे पैशाची हारजीत लावत असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदारांनी पंचासह या ठिकाणी छापा टाकला. धाडी दरम्यान 3 इसम मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करून क्रिकेट बेटिंगची सट्ट्याचे व्यवहार करताना मिळून आलेत. हे सर्व मोबाईल ॲपद्वारे व्यवहार करीत होते आणि त्याची नोंद रजिस्टरवर करीत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल तपासले असता त्यामध्ये क्रिकेट बेटिंगच्या व्यवहारांचे रेकॉर्डिंग आणि नोंदी आढळून आल्यात. शासन आणि जनतेची फसवणूक करून गैरकायदेशीररित्या बनवलेल्या फाईन एक्सचेंज नावाच्या बेटिंग ॲपवर हे लोक सट्टा खेळवत असल्याचे निष्पन्न झालेत. या कारवाईत पोलिसांनी 5,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 3,60,000 रुपये किमतीचे 9 मोबाईल फोन, 2 लाख रुपये किमतीचे 2 लॅपटॉप आणि सट्ट्याच्या हिशोबाचे रजिस्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 34 वर्षीय राहणार अंबा कॉलनी महेश सुरेश पाटकर मुख्य चालक, तर आमनेर वरुड येथे राहणारे 36 वर्षीय अभिजित अरुण पेटकर, बडनेरा अमरावती येथील 30 वर्षीय सागर रामकृष्ण निर्भते असे तपासात समोर आले आहेत. मुख्य आरोपी महेश पाटकर याने सट्ट्यासाठी लागणारी ID फाईन एक्सचेंज यवतमाळ येथील रितेश जोशी नावाच्या इसमाकडून घेतली होती. तसेच क्रिकेट सट्ट्याची उतारी तो पुणे येथील गणेश उर्फ परेश मोहन भूत उर्फ अग्रवाल याला देत होता. या दोन्ही पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. तुतार्स ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये प्रचलित कायद्यांप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.